चला पंच गोरख पाटील सर आणि संजय पॉल आपण लगेच सामना सुरू करायचा. जाऊया आपण ऐकूया पहिल्या सत्रासाठी समालोचन कक्षामध्ये अगदी आम्हाला जॉईन झालेले आहेत व्हॉइस ऑफ वडुणवगार आमचे परममित्र ज्ञानेश्वर चिकणे सर. खूप खूप धन्यवाद. स्वराज्य कशेली वर्सेस चौठायरवा माणकोली असा हा सामना पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात अध्यक्ष चषक 2023 ही स्पर्धा सलग 5वा दिवस या स्पर्धेचा तुम्ही स्वराज्य कशेळी चौठायरवा माणकोली ए या दोन संघामध्ये आपण सामना पाहत आहेत. नक्कीच अतिराठीचा सामना होईल यात शंकाच नाही, कारण दोन्ही संघाकडे चांगले फलंदाज चांगले गोलंदाज आहेत. खास करून स्वराज्य कशेळी संघाचा विचार केला तर या संघामध्ये अनेक चांगले गोलंदाज आणि आता मात्र निलेश याचीही या संघामध्ये वर्णी लागलेली अगदी मजबूत साईट आपण पाहतोय स्वराज्य कशेळी संघाची. मात्र त्याच तोडीचा संघ या ठिकाणी निर्माण केलेला बनवलेला आहे गणेश केनी साहेबांनी चौठायरवा माणकोली ए. नक्कीच अगदी शरदजी केनी आमचे लाडके चाचू यांच्याकडून आमचे जे के जयवंत यांना प्रत्येक झेलसाठी गणेश दादा केनी यांच्यासाठी पंकज पाटील यांच्याकडून 500 आणि जे के यांना अगदी शरदजी केनी यांच्याकडून दोघांनाही गणेश दादा केनी आणि जे के यांना पारितोषिक आहे. बघूया किती झेल घेत आहेत दोन्ही खेळाडूंवर. पारितोषिक तर लागलेली आहेत. जाऊया आपण चिकणी सरांकडे. धन्यवाद. यस सामन्याला सुरुवात होते. बिंदास माळी पहिला चेंडू फ्लिक केलेला आहे. चेंडू जातोय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र मैदानाला काही मर्यादा आणि त्याचमुळे आपण पाहतोय की या 2 धावा पूर्ण केल्या जातात. गिरीश मडवीच्या बॅटमधून आल्या. स्वराज्य कशेळी संघाच्या खात्यावर 2 धावा जमा झाल्या. 2 धावाने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय स्वराज्य कशेळी संघाच्या. बिंदास माळी हा एक चांगला गोलंदाज आहे, कारण बिंदास माळीने या अगोदर बऱ्याच सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकात आपलं लक आजमावलेले. पॉवर प्लेच्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी केलेली. बिंदास पायांवर आदलतोय चेंडू. अपीलही केला होता. पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहतोय की अगदी समोर ठेवलेला आहे ते चेंडू. येस हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ते शरदजी केणी यांच्याकडून. बिंदास माळी आपणास सुवर्ण संधी असेल. वेलकम मनोहरजी जोशी, वेलकम संदेश पाटील, वेलकम घनश्यामजी भोईर, वेलकम जगदीशजी पाटील, रमेशजी तरे साहेब सर्वांचं. सचिन माळी बऱ्याच दिवसानंतर नक्कीच दिसत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत सुस्वागतम. 3 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बिंदास पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत आहे. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा फलंदाजाचा आणि या प्रकारे आपण पाहतोय की नक्कीच एक चांगला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न आणि त्याचबरोबर पहिला फलंदाज साईनाथ बाद होतोय स्वराज्य कशेळी संघाचा. कमालीचा झेल पकडला अगदी देवानंद भुईर यांनी आणि हॅट्रिकसाठी शरदजी केनी यांच्याकडून 1000 आणि झेल घेतला तर गणेशदादा केनी आणि जे के जयवंतदादा केनी यांना प्रत्येकी 500 रुपये आणि पंकजजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. मात्र आज गणेशदादा मला वाटतं प्लेन मध्ये दिसत नाही आहेत. नक्कीच सूर्यकांत पाटील
स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ बी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर सध्या जामनगर गुजरात एकूण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत। आपलं खूप खूप स्वागत आहे अध्यक्ष चषक 2023 मध्ये आणि खास करून बिंदास माली यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। धन्यवाद सूर्यकांत पाटील। साजन भोईर यांच्याकडून सर्वच गोलंदाजांना एक सुवर्ण संधी, हॅट्रिक करता विकेट हॅट्रिक तर 1000 रुपयांचं पारितोषिक। इथे मात्र बिंदाच्या भात्यातील एक एक अस्त्र आपण पाहतोय फेकलं जात आहे। पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर लेगबायच्या रूपात 1 आली, त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे आपण बघितलं की फलंदाजाला चकवलं होतं, साईसारख्या फलंदाजाला चकवलं होतं। नक्की साजन भोईर यांच्याकडून स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूंसाठी चौकार षटकाराने विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। इथे शॉट थर्डमॅनला जे के चेंडूला मिस करतायत, संतोष केनी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा धावून फलंदाजाने पूर्ण केले आहेत। नक्कीच बघा मित्रांनो, आम्ही तुमच्या शुभेच्छा नक्कीच देऊ, मात्र कॉल नका करू प्लीज, आपण मेसेज करा, कारण की आम्हाला इथे डिस्टर्ब होतोय। आम्ही तुमच्या भावना नक्कीच समजू शकतो। नाही बघा, एक अडचण आहे खरं तर, तुमचे सर्वांचे कॉल घेणं, सर्वांचे मेसेज वाचणं शक्य नाही। जर कोणाचा मेसेज वाचला नाही, कॉल केला नाही, तर नक्कीच समोरून राग येण्याचा संभव असतो। त्यामुळे यापुढे बऱ्याचशा ज्या शुभेच्छा आहेत त्या आम्ही नक्कीच वेळावेळाने म्हणजे षटकानंतर देऊ, त्यासाठी कॉल करू नका प्लीज। बॅकफुटला गेले फलंदाज, चांगला फटका आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर। यस, व्हॉट अ शॉट, चौकार। कम खर्चा ज्यादा चर्चा असं म्हटलं जातं नेहमीच, मात्र खर्चा भी ज्यादा और चर्चा भी ज्यादा असं या चषकाबद्दल म्हटलं तरी वावगं ठरू नये। कळम केनी सर, पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत, 9 लॉस ऑफ 1 विकेट। साईनाथने आज निराश केलं पाठीराख यांना, मात्र बघूया साईनाथची कमी भरून काढतोय का गिरीश मडवी, स्वतः कॅप्टन आहे आणि गिरीशच्या डोक्यात काय प्लॅन असेल, कारण 45 वयो गटाची जी जोडी आहे ती एक सर्वोत्तम जोडी आहे स्वराज्य कशेली संघाकडे। देवानंद भोईर गोलंदाजीसाठी आलेले आहेत, षटक प्रारंभ करतील अगदी जैन मंदिर एन कडून, प्रवेश द्वाराच्या एन कडून। देवानंदजी भोईर ओव्हर द विकेट सज्ज होतील पहिला चेंडू टाकण्यासाठी। हा चेंडू नक्कीच पायांवर आदळला होता की बॅटवर आदळला होता, मात्र गिरीशने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की बॅटची नक्कीच खूण केली होती आणि अशा प्रकारे एक धावाली एका धावेने धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे। रामशेठ भोसले आणि नक्कीच महेंद्रजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। सायनाजी पाटील आपलंही हार्दिक स्वागत सुस्वागतम। हे सर्व मान्यवर देवानंदजी थळे साहेबांचे खंदे पाठीराखे आहेत। चांगला फटका होता, इथे आपण पाहतोय 2 धावा आल्या, 2 धावाने धावसंख्या वेगाने पुढे सरकते, धावसंख्या होती ती 12। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकानंतर कुठे ना कुठे आपण पाहतोय की धावसंख्येवर
नक्कीच अंकुश लावण्यात यश मिळवलेलं आहे देवानंद भोईर यांनी, कारण 2 चेंडूमध्ये 3 फक्त धावा खर्च केलेले आहेत। इथे अजून अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं आवश्यक आहे। एक माफक धावसंख्येवर जर थांबवायचं असेल तर गोलंदाजी अचूक टप्प्याची करावी लागेल सर्वच गोलंदाजांना। हा फुलटॉस चेंडू आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्की ट्रॅव्हल होईल। चेंडू बॅटवर प्रॉपर आला नव्हता। इथे दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न, 2 धावाही पूर्ण केल्या गेल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये। अशा प्रकारे 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत। 14 लॉस ऑफ 1 विकेट। साईनाथ बाद होणारा फलंदाज, मात्र महेशच्या फलंदाजीचा विचार केला तर 3 दुहेरी धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। एक दुहेरी धावांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। नेक्स्ट मॅच जोशी इलेव्हन भादवड ए आणि चौथा हिरवा मानकोळी बी। नेक्स्ट राऊंडसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचे। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा। इथे चेंडूला उडवला होता, फुलटॉस चेंडू होता, चेंडूमध्ये ताकद वापरता आली नव्हती। डेंजर एंडला गिरीश मडवी, मात्र बाल बचावलेले। तिथे तिसऱ्या धावेचा झाला प्रयत्न। ओ हो, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघा गिरीश मडवी याच्या मार्फत। 3 धावा पूर्ण केलेले आहेत, जिथे फक्त 1 धाव होती तिथे 3 धावा पूर्ण केलेले आहेत। हे समर्पण आहे, हा कॉन्फिडन्स लागतो फलंदाजाकडे की मी 3 धावा पूर्ण करू शकेन। अगदी आपली जी विकेट आहे ना ती दावला लावली होती गिरीश मडवीने, मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत। जेव्हा भरकस प्रयत्न करून तुम्हाला यश मिळते त्या यशाची गोडी काही अवीटच असते, आणि ती यशाची गोडी आपण पाहतोय। अगदी चपळतेने धावले होते गिरीश मडवी आणि 3 धावा पूर्ण केल्या होत्या। धावसंख्या 17 वर पोहोचलेले। वेलकम मरुआई दिवे संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। सुधाकरजी पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं, लकीजी गोंदले त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया। देवानंद भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील। 9 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेले आहेत। चौथा हिरवा मानकोली ए आपण लक्ष द्यायचंय। येस, काही वेळ नक्कीच बॅट्समननी वाया घालवलंय, ही नक्कीच बाजू ही आपण लक्षात घेऊया। मात्र तरी सुद्धा गोलंदाजी आपण अगदी फास्ट करायचे, कारण यानंतर बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत। अध्यक्ष चषक 2023चा हा 5वा दिवस। उद्या या स्पर्धेची सांगता होईल आणि उद्या अंतिम विजेता कोण, रेग्युलरचा अंतिम विजेता कोण आणि खऱ्या अर्थाने अध्यक्ष चषक 2023 40+ नवीन 40+चा विजेता कोण, पहिला अध्यक्ष चषक आणि पहिला मान कोणाला मिळतो हे आपण नक्कीच पाहणार आहोत। जय गावदेव वडूनगर संघ सुपर 16 मधून आता मात्र बाद झालेला आहे। त्यानंतर बघूया उर्वरित 8 संघामध्ये कुणाची वर्णी लागते, त्या वर्णीसाठीच नक्की 2 हे बलाढ्य संघ लढताना आपण पाहतोय। राऊंड द विकेट देवानंद भोईर। हा फुलटॉस चेंडू आहे, टर्न केलेला चेंडू प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये, मात्र तरी सुद्धा धाव आली 1। दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न। पुन्हा एकदा बघा गिरीश मडवीचा कॉन्फिडन्स आणि गिरीश मडवीची रनिंग बिटवीन द विकेट। कॅप्टन नॉक आपण पाहतोय, नक्कीच कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातंय आणि ते उदाहरण सेट केलेलं आहे कॅप्टन गिरीश मडवीने। धावसंख्या 19 वर पोहोचलेले 19। हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे नक्कीच शरदजी केणी यांनी। त्यानंतर साजन भोईर यांच्याकडून ही हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। स्वराजी कशेली संघाला इनर एज लागली, फाईन लेगकडून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक येतोय। इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, आता मात्र दुसरी धाव पूर्ण या इथे होईल। तिसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव करताना गिरीश मडवी बॅक टू द पवेलियन। दुरून संघ येणार, खुलं मैदानी धुरा उडणार, दूर दुरून
जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. आज जिथं तिथं माहोल रंगलाय अध्यक्ष चषकाचा. थँक्यू डीजे. राम भोसले जे देवानंदजी थळे साहेब यांचे खंदे समर्थक आहेत, नक्कीच यांच्याकडून स्वराज्य कशेली संघाला एक ऑफर असेल. षटकारास 1000 रुपयांचं पारितोषिक आणि चौकारास 500 रुपयांचं पारितोषिक. मात्र हे 1000 आणि 500 रुपयांचं पारितोषिक पटकावण्यासाठी कसा प्रयत्न केला जातोय हे उर्वरित 2 षटकामध्ये आपल्यापर्यंत घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक कालाम केणी सर. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक सुमनानी अध्यक्ष चषक 2023च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच मंचावर आज भरपूर मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आज सुपर 16 चे सामने नॉकआउट फेरी सुरू झालेली आहे आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि चौठारवा मानकुली ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेले आहेत. 10.50च्या सरासरीने 21. 2 फलंदाज बाद, 21 धावा झाल्यात. गोलंदाज येत आहेत संतोष. सांघिक तिसरं षटक घेऊन यानंतर चौठारवा मानकुली बी आणि जोशी लिवन भादवड ये दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इथे चेंडूला अगदी डीप फाईन लेग षटकार ठोकलाय. काय कमालीचा फटका, काय जागा बनवली होती. जसा चेंडू आला तसा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय जयेश पाटील यांनी आणि राम भोसले साहेबांचे अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी पटकवलेले आहे. साजन भुईर यांनी देखील हॅट्रिकसाठी तर राम भोसले साहेबांनी प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500. वाह क्या बात आहे. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख देवानंदजी थले साहेब यांचे कंदे समर्थक रामजी भोसले, महेंद्रजी पाटील आणि नक्कीच आमचे साईनाजी पाटील संरक्षण मंत्री म्हणून आम्ही त्यांना नेहमीच म्हणतोय कशिली गावचे. अगदी खुश आहेत षटकार आल्यानंतर. धन्यवाद. धावसंख्या 6 वाढून झाली ती 27. 27 धावा. 13 चेंडूमध्ये 27 धावा आल्यात. संतोष ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रूम बनवला होता. आता मात्र चेंडू एस्ट्यांच्या वरून यष्टीरक्षक कालीराम माले यांच्या हातामध्ये विसावतोय डॉटच्या स्वरूपात. नक्कीच या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण गोरख पाटील सर आणि स्क्वेअरलेग पंच संजय पॉल सरना पाहतोय. तिथे चेंडूला लेट कट केलाय. जे के चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू अडवला जातोय की नाही. इथे बॅकअपसाठी सत्यवान माली अगदी डीप मध्ये आणि तिसरी धाव इथे पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी महेश तरे सिनियर खेळाडू जयेश पाटीलच्या जोडीला आहेत. नक्कीच जानमन सारंगाव 40+ चे बजरंग दादा पाटील यांनी अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांसाठी आणि चौठारवा मानकुली ए या संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. तसेच फुलाजी हिताळकर एकविरा पिंपळनेर संघाचे माजी संघनायक आणि माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या. धन्यवाद फुलाजी हिताळकर. आपलं देखील अध्यक्ष चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर आला षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर तिहेरी आणि त्यानंतर डॉट. एक तुमारी एक हमारी. 4 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आतापर्यंत संतोष यांनी खर्च केले आहेत. एकूण धावसंख्या झाली ती स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाची 30 धावा. इथे आउटसाइड एज चेंडू अगदी अविनाश माली उचलतायत आणि फेकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळाली. जयेश धावतायत डायरेक्ट हिट. इथे भागम भाग अगदी लाठी चार्ज क्रिकेट आणि फलंदाज इथे बाद होतील. महेश तरे 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत.
33 धावा जोडल्यात, 3 फलंदाज बाद. नक्कीच अगदी नवीन फलंदाज. हे गावाची घेऊन कसम खेळाडू आपला दाखवी दम. थँक्यू. नक्कीच मोहनजी भोईर पिंपलास एक मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील प्रताप पाटील साहेबांच्या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद मोहनजी भोईर, माइंड फॉर पिंपलास. नवीन फलंदाज निलेश माधवी आणि जयेश पाटील ही बिनीची जोडी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज संतोष आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 3 बाद 33. शेवटचा चेंडू होता. अगदी चेंडूला ऑन साईडला फ्लिक केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलून फेकतायत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 35 धावा. चांगली टोटल आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. वेलकम मनोहरजी जोशी. अगदी दोन्ही संघ या सुपर 60 मध्ये पोचले आहेत. जोशी फाउंडेशनचे सर्वे सर्वा. संतोष यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 अशी एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य कशेली संघाच्या फलकावर नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 35. बघा यानंतर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. चौठाईरवा मानकोली बी गणेश परशुराम केनी आणि जोशीलोन बादवड ए सुभाष पाटील. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी तब्बल 2000 रुपये कॅश प्राईज देवानंदजी थले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेले. त्यांचे समर्थक इथे उपस्थित आहेत. रामजी भोसले, महेंद्रजी पाटील, अविनाश माली गोलंदाज आणि ते फलंदाज निले जयेश पाटील, महेंद्रजी म्हात्रे. दोन धावा आल्यात अविनाश मालेंच्या पहिल्या चेंडूवर आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. टेक्निकल रूम कडे आपण जाणार आहोत. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे पंचांनी मागणी केलेली आहे. बघा जरा चेक करा. प्रिन्स मोहित टेक्निकल टीम मध्ये आमचे पंच शिवम वैती सर येत आहेत. पाहिलं जाईल की इथे फलंदाज जयेश पाटील सेफ आहेत की धावचित बाद. पस्तीस धावा झाली आहेत. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर इथे धावा 2 येतील की 1 याची तपासणी केली जाते. कारभाव गावचे समाजसेवक विनोदजी नारायण पाटील यांच्याकडून अध्यक्ष साहेबांच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद विनोदजी नारायण पाटील आणि करण पाटील. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. फलंदाज नाबाद आहे. 2 धावा इथे पूर्ण झाले आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 37. 37 लॉस ऑफ 3 विकेट.
पुढील चेंडू जयेश पाटील उजव्या हाताचे फलंदाज इथे चेंडूला ऑन साइडला केले आहेत. चेंडू शॉर्ट मिड विकेट मधून डीप मिड विकेटला जातोय. देवानंद भोईर चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे फक्त आणि फक्त एक सिंगलनी धावसंख्या झाली ती 38. 38 धावा झाली आहेत. यांच्याकडून 5,100 रुपये विलास पोट राहणार या टॉप 3 मध्ये इथे अगदी एक चिक्की सिंगल पूर्ण होईल का नाही तर फलंदाज बाद. नक्कीच निलेश माधवी धावचित बाद झाले आहेत. अनाउन्समेंट करण्यात येत आहे. रमेशजी सरोज यांच्याकडून विलासमती राणाल रेग्युलर संघ सुपर 3 मध्ये पोचल्याबद्दल तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक बहाल करण्यात आलेले आहे. धन्यवाद रमेशजी सरोज साहेब, आपलं खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये विलासपोर्ट राणाल रेग्युलर संघ सुपर 3 मध्ये पोचल्याबद्दल देण्यात आलेले आहेत. आपला मनस्वी आभार. नक्कीच न्यू बॅटर मैदानामध्ये भरत पाटील आलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या फलंदाजांकडे आणि धावसंख्या 38. इथे चेंडूला अगदी डीप फाईन लेग रिझनकडे खेळले आहेत. बघूया क्षेत्ररक्षक एका टप्प्याने चेंडूला जज करतायत. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 40. 40 धावा. पुढील चेंडू इथे चेंडूला इनसाइड आउट. चांगला फटका केलेत. अगदी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे सरसावतोय आणि ते 4 धावा आलेत. काय चांगला फटका केले होते. अगदी चेंडूला बॅटच्या मधोमध घेतला होता आणि इनफिल्डच्या वरून चेंडूला अगदी चांगला फटका आपण पाहतोय. जयेश पाटीलच्या बॅटमधून आणि धावसंख्या झाली ती 4. नक्कीच राम भोसले साहेबांकडून आतापर्यंत 1,500 रुपयाचे मानकरी जयेश पाटील झाले. षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500. डॉट चेंडू आणि इथे पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या बनवली 4 गड्यांच्या मोबदल्यात 44 आणि विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. बरोबर 11.25च्या सरासरीनं चौथ्या मानकुली हे संघासमोर 45 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण जाऊया करूया पुढील सामन्याची नाणेफेकी. गणेशदादा परशुराम केनी चौथ्या मानकुली बी संघाचे संघनायक आणि जोशी लोण भादवाड हे संघाचे संघनायक सुभाष पाटील या दोन्ही संघाच्या संघनायका दरम्यान नाणेफेकी उडवली जाईल. ओ टू ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद खूप खूप. तर जाऊया मित्र आपण पुढील टॉसकडे. अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेमध्ये पुढील टॉस जी होणार आहे चौथा मानकोली बी संघाचे कॅप्टन आणि
जोशीलन भादवाड ए संघाचे कॅप्टन. चला आपण या टॉस बॉक्समध्ये मान्यवर कक्षामध्ये मी सस्नेह विनंती करतोय सन्माननीय रामजी भोसले साहेब, त्यानंतर महेंद्रजी पाटील तसेच सायनाजी पाटील या, कारण पाहुण्यांचा मान पहिला असतो. तुमचा संघ जरी इथे असला खेळत असला तरी मात्र तुमचा मान सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा राम भोसले साहेब, ही टॉस आहे. टॉस एका बाजूला अध्यक्ष साहेब, एका बाजूला अध्यक्ष चषक 20-23. कॉलिंग कोण करेल? येस, कॉलिंग चौथा हिरो मानकुली बी संघाचे कॅप्टन करतील. अध्यक्ष चषक असं म्हणणं आहे. यस, आणि पडलेही अध्यक्ष चषक आहे. साहेब, आपण नक्कीच पुन्हा एकदा व्यासपीठावर जायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. या थोडी आपण चर्चा करू कॅप्टनशी. इथपर्यंत पोहोचलात, कसं वाटतंय पहिल्यांदा हे सांगायचं आहे? खूप आनंद झालेला आहे सुपर 13मध्ये आल्याबद्दल, सुपर 16मध्ये आल्याबद्दल. टॉस जिंकलेले काय निर्णय? फलंदाजी एकूणच या मैदानाचा जर विचार केला तर फलंदाजी आणि गोलंदाजी अगदी समसमान राहिलेले. कुठल्याही क्षेत्रात आपण बघितलं तर एखाद्याच गोष्टीने असं प्रभुत्व मिळवलं नाही. तुमच्याकडे असे कुठले गोलंदाज असतील अजून की ज्यांच्यावर जास्त तुमची दारोमदार असेल? इंद्रपाल आहे, प्रमोद आहे, प्रभाकर आहे, हे चांगले रविदादा पाटील यांची फॉर्ममध्ये येण्याची वाट बघताय? 100%. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. कसं वाटतंय सुपर 16मध्ये पोहोचल्यानंतर? खूप आनंद आहे आणि पण खूप मेहनत करावी लागेल 16 यायला. पण बॉल आउट होता, त्याच्यानंतर एक सामना झाला आणि खूप चांगला खेळ झाला. त्या चांगल्या खेळच्या माध्यमातून आम्ही सुपर 16 पोहोचलो. प्रथम फलंदाजी करायचे, किती डोक्यात धाव आहेत? तुम्ही काय त्याही फलंदाजी घेतली? प्रथम गोलंदाजी करायचे, किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखायचा प्रयत्न असेल? मानकोली बी संघाची फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. त्यांचा आमचा सामना टेमघरच्या ग्राउंडवर सामना झाला होता, पण आम्ही विजय संपादन केलं होतं. पण त्यांची जी आता फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे, आता बघितली आम्ही, तर त्यांना कमीत कमी 45च्या आतच रोखण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मित्र, टॉस या ठिकाणी झालेले, एक प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय घेतला. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. इथे नाणेफेकी झाली आणि चौथ्यावर मानकुली बी संघाचे संघनायक गणेशदादा किनीने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजीसाठी जोशी इलेव्हन भादवाड हे संघाला आमंत्रित केलेले आहे. ऐकूया आपण या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामधून आमचे सहकारी समालोचक नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सरांना. नक्कीच सुनील शेळके सर देखील इथे दाखल झाले आहेत. नक्कीच अगदी मरवाई संघाचे अध्यक्ष अशोकदादा पाटील यांनी देखील प्रताप पाटील साहेबांना या चषकासाठी, तसेच मोरवाई दिवे संघाला देखील त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. अगदी जर या चषकावर आपण नाव कोरला तर अशोकदादा पाटील इथून ट्रॉफी डोक्यावर घेऊन आपल्या केवनी दिवेपर्यंत प्रवास करणार आहेत. क्या बात आहे. अगदी मोरवाई दिवे संघाचे अध्यक्ष अशोकदादा पाटील. नक्कीच रामशेठ भोसले यांनी देखील जयेश पाटील याच्यासाठी 1,500 रुपये आमच्या कृष्णा पाटील यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू कल्याण केणी सर. तू येणाऱ्या वाटेवर मी हृदय अंतरलं होतं, नाही आलीच भेटायला म्हणून ते खूप गहिवरलं होतं. तू अशीच का ग नेहमी ऊन सावलीचा खेळ खेळतेस, शिरशिरणारा पाऊसही एकट्या एकट्याने झेलतेस. बघ ना त्या वाटेवरची प्रत्येक
बघ ना त्या वाटेवरची प्रत्येक वस्तू कशी हिरमोसून बसलेली, तुझ्या भेटीची आर्तता त्यांना कदाचित माझ्या डोळ्यात दिसलेली, त्यांना कदाचित माझ्या डोळ्यात दिसलेली. डोळे रोखून नक्कीच पुढील सामना मित्र हो पहा तुम्ही, कारण अतिशय अतिटतीचा सामना होणार यात शंकाच नाही. मात्र सामना सुरू होण्यासाठीच 15 मिनिटं, दुसरी इनिंग सुरू होण्यासाठी तब्बल 15 मिनिट वाया घालवलेले आहेत. दोन्ही संघांना नक्कीच मी विनंती करेन की लगेच आपण सामना सुरू करायचा आहे. गिरीश मडवी गोलंदाजीसाठी तयार होतील. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, फुल पॅक ऑफ साईड बघितली आपण. त्यानंतर लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलेले गिरीश मडवीने. टार्गेट आहे ते तब्बल 45 धावांचं आणि 45 धावा, 40+ ज्या धावा आहेत ना रजनी क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय चांगल्या धावा मानल्या जात आहेत. 50च्या वर जर तुम्ही गेलात तर डेंजर झोनची धावसंख्या मानली जाते. जाऊया आपण मैदानात. येस पंच पॉल सरांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. ओव्हर द विकेट गिरीश मडवी. पहिला चेंडू अगदी खूल टप्प्याचा चेंडू होता. जागती रहोचा आदेश दिला होता मी तर म्हणेन की फलंदाजाला, कारण तेच तर्रार गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेला आहे स्वराज्य कशेळी संघाचा हा उमदा कर्णधार. उमदा मी यासाठीच म्हणेन की नक्कीच वय वर्ष 45 असूनही एखाद्या तरुणाला लाजवेल असं सळसळतं उत्साह गिरीश मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय नेहमीच. पुन्हा एकदा पायांवर आदळतो चेंडू. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चूक करतो आणि ही चूक किती भोवणार चूक. चेंडू जातोय सीमारेषेकडे. धावा आल्या तब्बल 3. बिंदास माळी तिथे डेंजर एंडला होते. अगदी जीवाचं रान केलं होतं. रन के लिए हिरण बन गए ते असं म्हटलं तरी डावगं ठरू नये. 3 धावा आल्या आणि 3 धावाने धावसंख्येचा श्रीगणेशा झाला चौथा हिरवा माणकोली ए संघाच्या. आज जो जल्लोष असेल नक्कीच माणकोली गावात, कारण बघा सुपर 16 मध्ये चौथा हिरवा माणकोली ए आणि चौथा हिरवा माणकोली बी दोन्ही संघ खेळताना पाहतोय आपण. आणि हे जे क्षण असतात ना, अशी जी परिस्थिती असते ना, अशी जी संधी असते ना, ती खूप कमी वेळा येते. चौथा हिरवा माणकोली ए संघाला संधीचं सोनं करायचंय, त्यानंतर चौथा हिरवा माणकोली बी संघालाही संधीचं सोनं करायचंय. मात्र त्याविरुद्ध खेळणारे संघही काही कमजोर संघ नाहीत. एक आहे स्वराज्य कशेळी, त्यानंतर दुसरा जोशी 11 भादवड ए. राजेंद्रजी मडवी आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. विद्यमान सरपंच राहणार. इथे अगदी पल्लू शॉट आपण बघितला, झाडलेलं होतं चेंडूला आणि चेंडू जातोय बिंदास मालीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. वारंवार खोल टप्प्याचे चेंडू टाकतोय गिरीश मडवी असं हेरलं होतं. बघा तुमच्याकडे तंत्र असणं आवश्यक आहे पॉवर प्लेचं षटक खेळताना. इथं पूर्ण लेग स्टंप उघडा टाकला होता आणि लेग स्टंप बघा आपण पाहतोय की रिस्क खूप घेतली होती या फटक्यामध्ये. जर चेंडू खेळण्यासाठी थोडीशी दिरंगाई झाली असती ना तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. मात्र बिंदास माळीच्या मनात काही वेगळंच आहे. धावसंख्या धावफलकावर 7 लागलेले, 7 विदाउट लॉस. चौथा हिरवा माणकोली ए 45 धावांचं या ठिकाणी टार्गेट पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतोय. अभिषेक नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 3 धावांवर नक्कीच खेळतायत. बिंदास माळीने इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर अगदी चौकाराने गिरीश ओव्हर द विकेट. हा पुन्हा एकदा लेग स्टंप सोडणारा चेंडू होता. बघा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक ठेवला आहे, त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषेवर. म्हणजे अगदी प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करण्याचा विचार आहे. कुठे ना कुठे या विचारामध्ये गिरीश मडवी दिशा व्यवस्थित ठेवू शकलेला नाहीये. मागच्या 2 चेंडूवर वाईटचा इशारा आला पंचांचा. मध्यंतरी धाव आली 1, धावसंख्या पोचली 8 वर. इथे पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, बिंदास माळी यांना जावं लागेल डगआउट मध्ये. मी तर म्हणेन की खराब चेंडूची या ठिकाणी निवड केली होती बिंदास माळीने. शफल क्रॉस झाले होते. चौकार आल्यानंतर कुठे ना कुठे संयम दाखवणं आवश्यक होते. मात्र अति घाई आणि संकटात नाही. घाई केली बिंदास माळीने आणि घाईतच जावं लागलं डगआउट मध्ये. बघा आपण पाहू शकतो अगदी ऑफ स्टंपवर चेंडू होता. स्वतः नाराज आहेत, बॅटकडे बघत आहेत.
बॅटने दगा दिला नाही तर तुमच्या तंत्राने दगा दिलेला आहे बिंदास माळी. येस 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 तरे साहेब, नक्कीच नक्कीच. घनश्यामजी भोईर आणि तरे साहेब वारंवार सूचना देत आहेत, परंतु तरे साहेब याची खबरदारी घेतली जाते की 20 ते 22 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण केली जात आहे. थँक्यू सो मच. तरे साहेब गेले 5 दिवस आपण पाहतोय. त्यानंतर घनश्यामजी भोईर असो, त्यांचे इतर सहकारी धर्मेंद्रजी तांगडी, त्यानंतर मी सर्वांचीच नावं थोड्या वेळामध्ये घेईन, कारण आपण एक क्रियाशील सामना पाहतो मित्रांनो. या सामन्यामध्ये नक्कीच कुठलाही व्यत्यय नको. धन्यवाद सर्व कमिटी. 40+ नवीन 40+ क्रिकेट संघटना, एक चांगली स्पर्धा आपण प्रेक्षकांना बहाल केली, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांच्या वतीने शतशः आभार. धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. सत्यम फलंदाजीसाठी येतोय. गिरीश मडवी ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लेग स्टंप वर चेंडू टाकला होता. ते काय घडलंय, पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. पंच पॉल सरांचा ना एक अनोखा अंदाज आहे, अलग अंदाज आहे. अगदी शांत असतात, अगदी निरीक्षण करतात प्रत्येक चेंडूचं काय घडलं, नेमकं काय घडलं आणि नेमकं क्रिकेटच्या नियमानुसार चेंडू आहेत का, फटका आहे का, किंवा क्रिकेटच्या नियमानुसार वागले जातात का क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज, याच्यावर त्यांचं पूर्ण निरीक्षण असतं आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्यांचा निर्णय येतो. असे पंच नेहमीच पाहायला मिळत नसतात. 9 धावा धावफलकावर आलेले आहेत. ओव्हर द विकेट गिरीश मडवी. हा फुल टॉस चेंडू आहे, मात्र ॲलिव्हेशन मिळालं नव्हतं. खऱ्या अर्थाने चेंडूवर बॅट अगदी वेगाने फिरवली होती, तितक्या वेगाने चेंडू बॅटवर आलेला नाहीये. धावसंख्या सिंगलच्या मदतीने झाली 10. काय रणनीती होती गिरीश मडवीची, कारण बघा एकही चेंडू ऑफ स्टंपवर टाकलेला नाहीये. सर्वच्या सर्व चेंडू आपण बघितले मिडल स्टंप किंवा लेग स्टंप, अगदी प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली. एसके आणि प्रेमनाथ माळी यांचा आपण आभार मानूया. पुन्हा एकदा प्रेक्षक तुम्हाला मी दाखवेन ही सीमारेषा, 30 यार्ड सर्कलची सीमारेषा. याचा पहिला आविष्कार नक्कीच झाला तो कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये. प्रेमनाथ माळी आणि एसके यांनी त्यानंतर अगदी मेहनतीने इथे ही सीमारेषा 30 यार्ड सीमारेषा आपल्यासाठी उपलब्ध केली. ही सीमारेषा आपण बंद करूया. 6 मिनिट झालेले आहेत. स्वराज्य कशील संघाचे कॅप्टन आपण लक्ष द्या गिरीश मडवी, कारण आयुष्यामध्ये ना तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल तर स्वतःमध्ये शिस्त ही लावणं अतिशय आवश्यक असतं. आणि क्रिकेट हा शिस्तीचा खेळ आहे. शिस्तीमध्ये या, शिस्तीमध्ये खेळा. पराभव झाला तर नक्कीच शिस्तीमध्ये मैदान सोडून जा. विजयी झालात तर शिस्तीमध्ये जल्लोष करा. शिस्त आणि क्रिकेट यांचं खूप जुनं नातं आहे आणि तीच शिस्त प्लीज दोन्ही संघ आपण दाखवा. 7वा मिनिट घेत आहात स्वराज्य कशेळी संघ. पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय, ॲज अ समालोचक नाही तर ॲज अ कमिटी मेंबर म्हणून तुम्हाला एक विनंती करतोय की आपण या षटकासाठी तब्बल 7 मिनिटं खर्च केलेली आहेत आणि यानंतर मात्र चुकीला माफी नसेल हे लक्षात ठेवायचंय. सचिन माळी आज नक्कीच बऱ्याच दिवसानंतर व्यासपीठावर दिसत आहेत. सचिन माळी यांचा जर विचार केला ना तर एक हसतमुख नेहमीच राहिलेले आहेत व्यक्तिमत्व. अगदी आता मात्र अति होतंय मी तर म्हणेन. पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे आणि त्यातून करून झालेले 10 पाहिजेत. चेंडू होता सबमरीन, थोडासा सबमरीन चेंडू होता, इतकाही सबमरीन नव्हता, कारण अगदी लाईन टू लाईन हा चेंडू पडला. फलंदाजाला अंदाज होता की पुल करण्या इतका चेंडू शॉर्ट आहे का, मात्र चेंडू तितका शॉर्ट नव्हता. 10 धावा झाल्या. डॉट चेंडू नंतर पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज फलंदाज. इथे पाहायचं काय घडलंय. आवाज तर आला होता मात्र बॅटने होता का. यस, पंचांचा कुठलाही या ठिकाणी इशारा नाहीये, म्हणजे नक्कीच बॅटला चाटून चेंडू गेला होता आणि यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे कुठे ना कुठे चूक करताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट मिळते ना ती विकेट घेणं आवश्यक असतं.
बघा कधी कधी असं होतं ना, ज्या बॅट्समनची तुम्ही विकेट घेत नाही तो बॅट्समन चौकार षटकार मारून जातं. कालच बघितलं तुम्ही, ज्ञानेश्वर चिकणे यांनी कधी विचार केला नव्हता की मैदानावर त्यांच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 20 धावा होतील. त्यांना बाद करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जात होता, मात्र कधी कधी तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं. पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज झाले बाद. पासून तर रात्री 4 वाजेपर्यंत समालोचन तुम्ही केलेलं आहे. आणि यस, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. क्रीडा रसिकांचं प्रेम आणि वरच्याचा आशीर्वाद हेच त्याला खरं कारण आहे. आणि बाकी आयुष्यात काय हवं. धावसंख्या धावपलकावर झालेली आहे ती 13. आता मात्र हव्या आहेत धावा. 12 धावा झाले तर हव्या आहेत धावा, त्या म्हणजे चौथा हिरवा मानकुली ए संघाला. स्वराज्य कशेली संघ प्लीज आता मात्र नक्कीच तुम्ही खूप खूप म्हणजे खूप वेळ वाया घालवतायत. 12 धावा आलेत. ओहो, उखाड दिया, व्हॉट अ बॉल. जबरदस्त चेंडू अगदी यष्ट्यांवर आदळला आणि जावं लागलं बॅट्समन सत्यमला माघारी. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. गुडलँड स्पॉटचा चेंडू होता, खाली राहिला होता चेंडू, चप्पल क्रॉस झाले होते फलंदाज. बॅट आणि शरीर यांच्या मधून आपण पाहतोय की चेंडू गेला सरळ यष्ट्यांवर आदळला. जबरदस्त आजच्या दिवसातील एक चांगला चेंडू आपण साईनाथ याच्या माध्यमातून बघितला. एक्सप्रेस गोलंदाज आहे साईनाथ स्वराज्य कशेली संघाचा. साईनाथ आणि गिरीश मडवी ही जोडगोळी बघितली ना तर जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद यांची नेहमीच आठवण होते. कारण ही जोडगोळी ही भारतीय क्रिकेटसाठी खूप वर्ष क्रिकेट केली आणि नेहमीच त्यांच्या आठवणी ही जोडगोळी ताजा करत असते. 92 ते 2000 एक इनस्विंग साठी प्रसिद्ध होते तर एक स्लोअर चेंडूसाठी, अगदी स्लोअर बाउन्सर साठी प्रसिद्ध होते. पंच गोरखनाथ पाटील सर, येस काय टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो सांगायचा आहे. 12 धावा अजूनही आहेत धावफलकावर. 3 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. साईनाथ वन्स अगेन्स्ट. मात्र हिम्मत हारता कामा नाही हे चौथा हिरवा मानकुली संघाने. बघा मी म्हटलं ना की हिम्मत हारता कामा नये. कधी ना कधी तुमच्या बाजूनेही एखादा चेंडू येऊ शकतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. कधी विरुद्ध संघाच्या बाजूने एखादा चेंडू जाऊ शकतो, कधी तुमच्या बाजूने येऊ शकतो. उगाच नाही लिंबू टिंबू समजला जाणारा श्रीलंका संघ कधी काली जग जेत्ता झाला होता. हा चेंडू हवेत आहे. शॉट मात्र व्यवस्थित बॅटवर आला नव्हता. अगदी ताकद झोकता आली नव्हती या शॉट मध्ये आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे. फलंदाज चौथा बाद होते चौथा हिरवा मानकुली ए संघाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया
पूर्णपणे शफल क्रॉस झाले होते फलंदाज. ॲलिमिनेशन व्यवस्थित मिळालं होतं, मात्र सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती. बराच काळ चेंडू हवेत होता, उंच गेला चेंडू. अगदी हा जर फ्लॅटेट फटका असताना तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडू शकला असता. मात्र नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. देवानंद भोईर यांचं नक्कीच यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळते का बघूया, कारण गरज आहे, धावांची गरज आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाला. धावांचा दुष्काळ पडला, मात्र तो दुष्काळ नक्कीच कोण कमी करेल. चौकार षटकारांची आतषबाजी नाही तरी मात्र सिंगल डबल्स तरी येतील का, कारण धावांची नितांत गरज आहे चौथा हिरवा मानकोली ए संघाला. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत, करायच्या आहेत 45, एकूण 45. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे. धावाली 1. दुसऱ्या धावेचाही तिथे प्रयत्न झाला आणि दुसरी धावी पूर्ण झाली. बघा, दूर सीमारेषा असली ना तर हा फायदा होतो फलंदाजांना. अगदी हलक्या हाताने तुम्ही खेळून काढलं, दूरवरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतो तोपर्यंत तुमच्याकडे नक्कीच वेळ असते 2 धावांची. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूमध्ये करायचे आहेत 30 धावा चौथा हिरवा मानकोली ए संघाला. बघूया आता मात्र तिसरं षटक कोणाकडे सोपवलं जाते. तसा जयेशचा एक नक्कीच षटक बाकी आहे. त्यानंतर निलेश कदाचित गोलंदाजी करेल. यस, तिसऱ्या षटकासाठी यस निलेश याला पाचारण केलेले. अटॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. कॅप्टन गिरीश मडवीला कुठलीही संधी द्यायची नाहीये समोरच्या संघाला, म्हणून त्याने अटॅकिंग या ठिकाणी रवैया अपनावलेला आहे. अशी कॅप्टन्सी खचितच दिसत असते. अगदी विचार करून प्रत्येक गोलंदाजावर गोलंदाजी देणं खूप महत्त्वाचं असते. इथे गिरीश मडवीने तेच केलेले. दबावामध्ये आहे चौथा हिरवा मानकोली हे संघ, आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल, मात्र इथून दबावातून कोण बाहेर काढील चौथा हिरवा मानकोली ए संघाला. पार्टनरशिप महत्वाची झालेली, मोठे फटके येणं आवश्यक झालेले. हो, बॅकफुटला गेले फलंदाज. अगदी बघितलं होतं शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर शॉर्ट पॉइंट आहे, या दोघांच्या मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला होता, लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू इतका वेगवान होता ना, इतका जलद गतीने टाकला होता ना की लेट कट सारखा फटका या चेंडूवर मारणं खूप कठीण असतं. आणि हे काम कोणी करावं लेट कटचं, तर सचिन रमेश तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवाग. धावसंख्या 15वर आलेली. अजून 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अँगल गोलंदाजी बाही घेतली, अगदी समोर चेंडू टाकला होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा झाला. धावसंख्या 1ने पुढे सरकली. कायम केणी सरांना आपण ॲक्शनमध्ये यानंतर पाहणार आहात. चौथा हिरवा मानकोली बी. मला वाटते हलण्याची सोय नाही यूट्यूबवरून आणि टी व्हीवरून मानकोलीच्या पाठीराख्यांना. अगोदर ए, त्यानंतर बी. हा चेंडू अगदी समोर खेळून काढलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू टाकल्यानंतर तुमचा जो फॉलो थ्रू असतो ना, तो अतिशय व्यवस्थित असणं आवश्यक असते. आणि ते फॉलो थ्रूमध्ये तेव्हाच तुम्हाला तुमच्या समोर येणारा चेंडू अडवण्यासाठी मदत होते. फॉलो थ्रू खूप चांगला आहे निलेशचा ओव्हर द विकेट. यस, चेंडू हवेत आहे. स्वतः जातील का निलेश चेंडू खाली? यस, अगदी आरामात झेल पकडलेला आहे. आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज चौथा हिरवा मानकोली ए संघाचा होतोय बाद. रात्र झाल्यावर जसे तारे चमकतात ना, तसे रात्र झाल्यावर आमचे डीजे मास्टरही रंगात येतात. 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. खरं तर आज दळवी यांची कमी भासली.
योगेश दळवी संघात नाहीत आज चौथा हिरवा मानकोली ए संघाच्या. नक्कीच त्यांची कमी खूप कळली आहे. बघा असं म्हटलं जातं आपल्या आगरी भाषेत, एक शेमरी नसली की बाजार भरायचा राहत नाही. मात्र एक खेळाडू नसला की किती फरक पडतो आज हे चौथा हिरवा मानकोली ए संघाला मात्र समजलं असेल. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना, जरी 11 जणांचा खेळ असला त्याच्यामध्ये कामगिरी 11 जणांना करायची असली तरी मात्र कोणाला ना कोणाला लीड घेणं आवश्यक असतं. आणि योगेश दळवीने अशी लीड बऱ्याच वेळा घेतलेली आहे, लीडिंग रोल नक्कीच निभावलेला आहे. आज मात्र त्याची कमी कळताना दिसते. हा फुलटॉस चेंडू आहे, इनर एज लागली, यष्टीरक्षक स्वतः यष्ट्यांवर फेक करतोय. धावाली एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाहीये आता मात्र स्वराज्य कशेळी संघाला. 18 धावा धावफलकावर लागलेले, अगदी कासव छाप धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेताना बघूया फलंदाज बाद झालेले आहेत की पंच काही निर्णय वेगळा देत आहेत. पंच लगेच निर्णय आम्हाला कळवायचा आहे, कारण तुमच्या निर्णयाची प्रेक्षक ही वाट पाहत आहेत. पंचेचाळीस धावांचं टार्गेट होतं ज्ञानेश्वर मुकादम आणि हे 45 धावांचं टार्गेट इतकं मोठंही वाटत नव्हतं. मात्र कुठे ना कुठे गोलंदाजी अतिशय चांगली झाली. अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण सेट केलेले. स्वराज्य कशेळी संघाला बऱ्याच वेळा मी बघितले, जेव्हा ते मोठ्या सामन्यामध्ये खेळताना दिसतात ना, तेव्हा ते अगदी शिस्तबद्ध संघ करतायत. जय बजरंग कारिवली संघाचंही मी नाव घेईन. अगदी हे संघ, मरुआई दिवे संघ, अगदी हे संघ जसे मोठ्या सामन्यामध्ये जातात ना, तसं त्यांचा खेळ निखरत असतो. धावसंख्या 20 आहे, 25 करायचे आहेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 25 धावांचं आव्हान आहे. तब्बल 25 धावा. या धावा केल्या जातील का? या धावा केल्या तर फलंदाज नक्कीच हा सामना विसरू शकणार नाही. मात्र धावा दिल्या तर गोलंदाज रात्रभर झोपणार नाही. कारण सुपर 16चं ही लढत आहे. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला ही शेवटची संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. 3 सामने खेळला तुम्ही तेव्हा तितकं सिरियस घेतलं नसेल, मात्र आता तुम्हाला सिरियस घ्यावं लागेल. ओव्हर द विकेट महेश तरे शॉर्ट रन अपने गोलंदाजी करतील. पहिला चेंडू अगदी अंधाधुंदे आपण पाहतोय, हिट विकेट या ठिकाणी जाते नक्कीच. आणि पाहतोय आपण मारण्याचा प्रयत्न केला होता. चौथा हिरवा मानकोळी बी आणि जोशीलन भादवड ए या 2 संघामध्ये सामना होणार आहे. हा सामना जर जिंकला तर सर्वांचे लाडके नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी थळेसाहेब यांच्याकडून स्वराज्य कशेळी संघाला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि जर अंतिम फेरीमध्ये विजय संपादन करता तर सर्व संघाला गोवा टूर अगदी फ्री मध्ये असेल. आणि प्रकाश भोईर यांच्याकडून एक बोकड असेल. क्या बात आहे. म्हणजे फायनल मारली तर मला माल. स्वराज्य कशेळी संघ चांगला फटका आहे, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकले नाहीयेत. झेलही सुटतोय. इथे हसू नक्कीच थोपत नाही. पंचांचा बघा अगदी लक्ष होतं तिथे. एक पण धाव नाही पंच. येस, बघा नजर चुकीने जर तुम्ही शॉर्ट रन केली ना तर तिथे बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला मिळू शकतो एका धावेचा. मात्र इथे फलंदाजाने काय केलं होतं,
अगदीच अर्धी क्रीज सोडून फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला गेला होता. डॉट चेंडू जातोय. महेश तरे पुन्हा एकदा सज्ज होतील. 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातं. इथे कुठलाच प्रयत्न यशस्वी होत नाहीये. जेव्हा तुम्हाला नशिबाची साथ नसते तेव्हा असे प्रयत्न फेल जातात. महेश तरे पुन्हा एकदा. हा चेंडू लाफ केलेला आहे. ताकद व्यवस्थेत झोकलेली आहे मात्र चेंडू तरी सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये आणि अशा प्रकारे आणखी 2 धावा पूर्ण झाल्यात. मॅच मी तर म्हणेन की सोडलेले आहे इथे चौथा हिरवा मानकोळी ए संघाने. खूप चांगलं प्रदर्शन लीग राऊंडमध्ये केलं होतं. 3च्या 3 सामने जिंकले होते चौथा हिरवा मानकोळी ए संघाने. पाठीराख्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या मात्र एव्हरी डे इज नॉट अ संडे असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की प्रत्येक दिवस हा तुमचा होऊ शकत नाही. महेश तरे या षटकातील पुढचा चेंडू. कार्पेट शॉट आपण बघतोय आणि अशा प्रकारे सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ ठरतोय स्वराज्य कशेली संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. देवानंदजी तळे साहेब आपले 5,000 रुपये आमच्याकडे जमा झाले त्याबद्दल खूप खूप आभार आणि आपलं खूप खूप अभिनंदन. गणपतजी भोईर साहेब आपलं खूप अभिनंदन. महेंद्रजी पाटील तसेच रामजी भोसले आपलंही खूप खूप अभिनंदन. त्यानंतर सैनाजी पाटील आपलंही खूप खूप अभिनंदन. अँड हार्डलक कार्याध्यक्ष गणेशजी केणी साहेब हार्डलक, बिंदास माळी हार्डलक ऑल टीम. जाऊया आपण प्राइज सेरेमनीकडे. मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर मुकादम आपण जाहीर करायचंय. नाबाद 17 धावा ज्यांनी केल्या आणि समोरच्या संघाला नक्कीच खतरा पैदा केला, उत्पन्न केला. जयेश इज द मॅन ऑफ द मॅच. जयेश या आपण लगेच व्यासपीठावर. अध्यक्ष साहेब थले साहेबांकडून आलेले 5,000 रुपये स्वराज्य कशेली संघाला. त्यानंतर तुमच्याकडून 1500 ना याला मॅन ऑफ द मॅच ना बाळू आपण व्यासपीठावर या. भोसले साहेबांच्याकडून एक षटकार एक चौकारास तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक आपणास आहे. साहेब घ्या आपण हे पारितोषिक प्रदान करा. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ही आपण ट्रॉफी देणार आहोत. जयेश यांच्यासाठी नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बहाल केली जाईल. त्या अगोदर त्यांच्या संघाला जे 5,000 रुपये पारितोषिक दिलेले ते स्वीकारतायत. हो जय शेट्टी यांच्याकडून फायनल मारल्यास 10,000 रुपयांचं पारितोषिक कबूल केलेले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जयेश पटकावतोय. जयेश या थोडं चर्चा करू नक्कीच. जयेश यस जयेश सुपर 8 मध्ये पोहोचलात. खरं सांगायचं म्हणजे नक्कीच परफॉर्मन्स बद्दल काय वाटतं? परफॉर्मर तर माझा चांगलाच झाला आणि यावेळी परफॉर्मर हवाच होता. आम्ही मॅच जिंकून सुपर 8मध्ये जाणार होतो म्हणून माझा परफॉर्मन्स चांगला हवाच होता आणि तो माझ्याकडनं झाला म्हणून आम्ही सुपर 8मध्ये पोहोचलो. काही म्हणत होतं की अगदी वेगळा प्रयत्न करेन मी. प्रयत्न असं काही नव्हता, फक्त टीमसाठी मी 100% देणार होतो आणि मी ते दिले. त्याच्याबद्दल मला माझा अभिमान वाटतो. यस तुमच्या संघाला आणि तुलाही खूप खूप शुभेच्छा. हे होते जयेश. वैयक्तिक 17 धावा केल्या आणि जबरदस्त परफॉर्मन्स केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर आपण 1500 रुपयांचं पारितोषिक बहाल करूया. धन्यवाद ज्ञानेश्वर. महेश आपण व्यासपीठावर या. महेश आपण व्यासपीठावर या.